हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? आशा करते मजेतच असाल. सकाळपासून काही पाऊस थांबायचं नाव घेत नव्हतं, तर संध्याकाळच्या वेळेस माझ्यासाठी चहा बनवली आणि म्हटलं मुलांसाठी त्यांच्या छोटे भुकेसाठी काहीतरी बनवावं. म्हटलं बनवतच आहे, तर तुमच्यासोबत पण ते शेअर करते. तर सर्वात आधी ना, मी तर शेंगदाणा भाजून साईडला ठेवले. त्याच्यानंतर ना, त्याच कढईमध्ये मी मखाना घातला. आता मखानामध्ये थोडंसं मी तूप घातलेला आणि त्याच्यानंतर त्याला असं खरपूस होईपर्यंत मी कमी गॅसवर ते तळून घेतले. इथे मी मखाना ना प्लेन भाजत आहे. त्याच्यात मी फक्त नंतर ना मीठ घालणार आहे. कारण की माझी मुलं लहान आहे. तुमची मुलं जर मोठे असतील ना, तुम्ही त्यात पेरी-पेरी मसाला किंवा चाट मसालाही घालू शकता. इथे बघा मी मखाना किती खरपूस भाजून घेतलेला आहे. त्यात थोडंसं मीठ घातलं आणि ते बाजूला ठेवून दिलं थंड होण्यासाठी. त्याच्यानंतर ना मी सेम त्याच कढईमध्ये आता दुसरी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि त्या तेलमध्ये ना मक्याचे जे कुरकुरे असतात ना, ते तेलमध्ये मी मस्त फ्राय करून घेतले. आता हे चण्याचं काय त्याला दालिया बोलतात. दालिया पण मी थोडीशी फ्राय करून घेतली. मस्त अशी खुसखुशीत आणि थोडंसं त्याचा रंग बदलेपर्यंत मी ते फ्राय करून घेतले. मी हे सर्व साहित्य एकाच प्लेटमध्ये काढून घेतलेले होते. जसं मक्याचे कुरकुरे आणि हे दालिया. त्यानंतर ना मी कढईमधला थोडा तेल वाटीत काढत होती. कसला मला चटका बसला आहे इथं. मी लगेच कढई खाली ठेवली आणि त्यानंतर ना मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल राहून दिलेला आणि त्यात मी कुरमुरे आधी ना त्याला हळद लावून ठेवलेली मी. तेच भाजायला घेतले. मस्त असे खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला कुरमुरे भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर मी ते कुरमुरे एका टोपमध्ये काढून घेतलं. आता ना मी इथं कढीपत्ता घालायला खरंच विसरली. तर तुम्ही पण ते घालू शकता. तुम्ही ते तेलमध्ये फ्राय करून कढीपत्ता त्यात घालू शकता, जीरा. कोणी-कोणी ना राई पण घालतात. पण माझ्या मुलांना असंच प्लेन चिवडा आवडतो म्हणून मी काय ते जास्त एक्सपेरिमेंट करत बसत नाही. तर ना मी हे सर्व साहित्य एकजीव करून घेतलं. बघा माझा इथं चिवडा रेडी झालेला आहे. त्यानंतर ना मी त्यात मीठ घातला. व्यवस्थित ते मिक्स करून साईडला ठेवून दिला. आता हा जो पसारा झालता ना किचनवर, तो पण तर मलाच आवरायचा आहे. पटपट ते व्यवस्थित आवरून घेतलं. आता सर्वात आधी जे आहे मी शेंगदाणे भाजून ठेवलेले, आता त्याच्यापासूनच मला लाडू बनवायचे होते. तेच मी इथं शेंगदाण्याचे सालपट काढत होते. आता मला सांगा, तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी असा हप्ताभराचा मीठ रेडी करून ठेवता का? म्हणजे त्यांच्या छोटे भुकेसाठी. मुलांचं कसं असतं ना, कधी पण त्यांना भूक लागते आणि सारखं-सारखं त्यांना काही बनवून देणं, हे पण आपल्यापासून शक्य होत नाही. तर असे काही पदार्थ बनवून ठेवले, तर ते बरं पडतं. पटकन त्यांच्या हातात एक लाडू दिला किंवा चिवडा दिला किंवा आपण त्यांना मखाना दिला, तर ते त्यांचं पोट भरतं. बरोबर ना? चला असो. पुढची रेसिपी शेअर करते. आता इथं मी सालपट काढून घेतलं. त्याच्यानंतर ना गूळ किसून ठेवलेलं. गूळ आणि त्यातच मी आपले शेंगदाणे दोन्ही सोबतच दळून घेतले. कारण की मग लाडू बांधायला ना खूप सोपं पडतं आणि जर आपण ना शेंगदाणे वेगळे दळून घेतलं आणि त्याच्यानंतर गूळ दळून घेतलं ना, तर ते लाडू लवकर बांधत नाही. माझ्याकडनं तर ते शक्यच होत नाही. तर मी ना दोघं एकत्र मिक्सरच्या भांड्यातून काढून घेते, म्हणजे ते एकजीव व्यवस्थित होऊन जातात आणि इथं बघा, मी कसे लाडू बांधून घेतलेला आहे. पटकन आणि झटपट होतात. जास्त वेळही लागत नाही आणि मुलांना ते आवडतात पण. आणि माझा बाबू ना आवडीने ते खातो. तर इथं मी मखाना, चिवडा आणि लाडू तिन्ही पण डब्यात भरून ठेवले. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एवढ्या एफर्ट्ससाठी लाईक करा.